जशी माणसं पाहिजेत तशी माणसं प्रभू पुरवतो, सगळी पुरवतो, दुष्टताही पुरवतो. जगत एक परिपूर्ण व्यवस्था आहे, परिपूर्ण व्यवस्था आहे वरच्याची. आपल्यासारखी गबाळी व्यवस्था नाही आहे. ज्याला जे पाहिजे बिलकुल त्याला मिळेल. दारूबाजाशी दोस्ती झाली कारण तुम्ही आत दारूबाज आहात. पत्ते खेळणारे बरोबर क्लबवर जातात, सगळं माहीत असतं कुठे काय चन्नामन्ना कुठे चालतो, काय जन्नामन्ना जन्नामन्ना चन्नामन्ना चालत, हे काय लक्षात नसलं म्हणजे असं होतं. दारूबाज आहात, मन संपले. लोभ क्रोध काम चिंता सर्व संपले. मनाचं मन पण जिरलं विरलं, मनाची चंचलता नष्ट झाली. मनातील विकारांचा प्रवाह जरी कमी झाला तरी लोभ क्रोध काम चिंता ह्या लहरी संपल्या किंवा कमी होतात, कमी होतात. आणि तुम्ही सज्जन म्हणून जर त्याच्याशी भेटले, दुष्टाची, त्याचंही परिवर्तन होतं हृदय, लक्षात घ्या. तो तुम्हाला काही करू शकत नाही, तुम्ही बदललं पाहिजे. कारण तुम्ही काम क्रोध लोभ मद मत्सर ईर्ष्या द्वेष ही मनाची फौज आहे. याचे सैनिक आहेत बरं काय. कोणावर क्रोध सोडायचा, कोणावर काम सोडायचा, कोणावर ईर्ष्या, कोणावर एक पिलावळे, हे ऑल रिलेटिव्ह आहेत एक दुसऱ्याचे, सगळे रिलेशन आहेत. कोणी बहीण आहे, कोणी भाऊ आहे, ईर्ष्या बहीण आहे, क्रोध बाप आहे, लोभ काका आहे, सगळे फौज आहे. आणि ते त्या सिंहासनावर जाऊन बसले की तुम्ही म्हणता ये रे बाळ विठ्ठला, येतो का तो? ही सगळी सिंहासनावर फौज ठेवली आणि ये रे बाळ विठ्ठला, ते कशाला येईल? ही मनाची फौज आहे. सम्राट मेला आणि जर मनच मेलं, मन विचार करायला सक्षम नसलं विकारांचं, विकाराविषयी, तर हा सम्राट म्हणजे मन सम्राट मेला तर फौज सैरावैरा पळते. सदाशिवराव भाऊ, मराठ्यांच्या फौजा 1,00,000 फौज होती मराठ्यांची, आणि ज्यावेळेस दिल्लीवर स्वारी केली, सदाशिवराव भाऊ पडले, मेले, अशी आवई उठली की सगळी फौज सैरावैरा पळायला लागली. राजा मेला पाहिजे, सेनापती मेला पाहिजे, बाकी पळून जातात. बाकी वाईट माणूस तुम्हाला भिवून पळेल, तुम्हाला पाहिलं की पळेल. खेडेगावात जा, कुठेही जा, तुम्ही गेलात की जे दारूबाज असतील ते दूरूनच पाहतात की तुम्हाला तिकडून जातात, समोरच येत नाहीत, दुरून पाहतात. कशाला समोरून जा? तुम्हाला भिवून पळतील. प्रकाश प्रगटला की अंधार संपला. दैवी झोत, दैवी प्रकाश जर प्रगटला तर अंधार संपला. साधूने असाधूची दोस्ती केली तर असाधू एक तर पळेल, नाहीतर बदलून घेईल स्वतः. समजा असाधू आणि साधू एकत्र आले, त्या साधू ड्रेस साधूचेच आहेत दोघांचे, पण एक काही दुष्ट, लोकाला फसवायचे ट्रेनिंग आहे त्यात जवळ, बेवकूफ बनवायचे, आणि एक आहे काय सज्जन, तो अंदाजा पाहतो. एक तर तो पळून जाईल, नाही तर स्वतःला बदलून घेईल याच्यासारखं राहायला. साधू जर खरं साधुत्व असेल तो कधीच बिघडणार नाही. 100 साधू येऊ द्या समोर, त्याचं धैर्य कमी होणार नाही, तो भिणार नाही, कधीच नाही, किती दुष्ट येऊ द्या.
एक तर पळेल, नाही तर तो स्वतःला बदलून घेईल. आणि तुम्ही म्हणाल अहो चांगला सज्जन होता पण बिघडला. तो सज्जनच नव्हता, वरून दाखवत होता. बिघडला ना तो सज्जन नव्हता, हे लक्षात घ्या. आणि जो सज्जन असेल कधीही तो बिघडणार नाही, खाली पडणार नाही, त्याचं पानिपत होणार नाही. येथे साधू असाधूला भीतो, कारण तोच लबाड आहे. काही काही साधू देखील तुम्हाला भीतात, तुम्हाला नको वाटतात, कारण तो लबाड साधू असतो. लबाड साधू असतो. आपल्याकडेही पहा, अनेक कीर्तनकार, अनेक भागवतकार जे लबाड आहेत ते सज्जनाच्या जवळ थांबतच नाही. साधू देखील असाधूला भीतो, कारण तोच लबाड आहे. तो साधूचा ड्रेस घातलाय, बाकी लबाड आहे. सत्याने असत्याला भिवू नये. मग सत्य जी आहेत माणसं, साधू माणसं आहेत, त्याने असाधूला भिवूच नये. आणि भीत असेल तर समजावं हा खरा साधू नाही. साधू पळून जातो याचा अर्थ जाहीर करतं की मी साधू नाही. चुकून साधू पळून गेला. हे दुष्ट माणसं माझ्या अवतीभोवती आहेत. समजायचं काय, तो साधू नाहीये, ड्रेस आहे फक्त साधूचा. भगवंताने याचा अर्थ जाहीर करतो की तो साधू नाही. साधू नाही. साधू माणूस बाई माणसापासून जर पळाला, साधूबाई पुरुषापासून पळाली, लक्षात घ्या, तर पैसा देखील हाताला लावायचा नाही, झटका लागतो. जर हे पळाले, खरं साधुत्व अंगात नाही. लक्षात घ्या मी काय म्हटलं. खरं साधुत्व अंगात नाही. त्यांना भीती आहे, कुठं आपलं साधुत्व भंगेल, कुठं आपलं साधुत्व भंगेल. मग काही लोक हातच लावू देत नाहीत, स्पर्श करू देत नाहीत. खरे साधुत्वाची ती नाहीये कल्पना. अरे भगवान गोपाल कृष्णाने रास क्रीडा केलेली आहे, लक्षात घ्या. 2 गोपी बरोबर 1 भगवान. गोपी किती आहेत? हजारो. त्या गोपी दोघांमध्ये 1 भगवान आहेत. इतके रूप त्यांनी घेतले, रास क्रीडा केली. काही विचारवंतांना वाटलं हा डान्सर आहे, कृष्णावर टीका केली. काही विचारवंतांनी टीका केली अक्षरशः. काही साधूंनी, अरे इवन तुमचे राजा परीक्षित, ज्यावेळेस भगवान शुकाचार्य भागवत सांगायला लागले 7 दिवसात, त्यावेळेस रास क्रीडेचा प्रसंग आला आणि एक शब्द व्यासांचा असा आला. शुकाचार्यांनी सांगितलं की काही गोपिका ह्या काय होत्या, जारिणी होत्या, कामी होत्या, भगवंताशी 4 कर्म करावं अशा इच्छा होत्या. झालं त्याचं डोकंच उठलं. बस शुकाचार्याला प्रश्न, भगवान जर असे वागत असतील बाकीच्यांचं काय? म्हणून त्यांनी रासक्रीडा फार कमी सांगितली. शुकाचार्य फार कमी, म्हणून रासक्रीडेवर फार कुठले संत बोलत नाही. एक 7-8 श्लोक आहेत फक्त, 8-10 श्लोक, संपलं. कारण याच्या मनात किडा वळवळला, मोक्ष कसा मिळेल. खूप सांगण्याचा प्रयत्न केला, अरे भगवंताला हे काही नाही, नाही नाही नाही. पुन्हा त्याला तोच किडा. चारिणी होत्या आणि त्या मोक्षाला कशा गेल्या, कामिनी होत्या त्या मोक्षाला कशा गेल्या, कळत नाही. भगवंताची रास क्रीडा देखील काय होती. मी ज्यावेळेस रास क्रीडा
सांगेल त्यावेळेस सांगेल काही भाग त्याच्यातला. जो नाही जगात आला तोही सांगेल मी, चिंता करू नका. भगवान पळून नाही गेले. विवेकानंदाला प्रश्न विचारला अमेरिकेत. काही बायांनी, ते लेक्चर झाले की विवेकानंद जरा प्रसिद्ध झाले. अनेक बायांनी गरांडा घातला त्यांना आणि प्रश्न विचारला, स्वामीजी तुमचे गोपाल कृष्ण बायामध्ये राहायचे म्हणे, डान्स करायचे, त्यांना डान्स क्लब माहिती आहे ना, हे करायचे आणि ते ब्रह्मचारी म्हणतात तुम्ही, कसे काय? बायांच्या सहवासात राहून ब्रह्मचारी पद कसं असू शकतं हे आम्हाला पटत नाही. स्वामीजी हे ऐकलं की पळाले. त्या बायाही मागे पळाल्या. पुन्हा स्वामीजीला घेरा घातला, पुन्हा हे पळाले, पुन्हा त्याने घेरा घातला. मग त्यांना स्वामीजींनी सांगितलं, तुम्ही माझ्या सहवासात आहात, मी पळालो तरी तुम्ही मागे पळालात, मी तुम्हाला सोडण्याचा प्रयत्न केला ना, हो, तरी तुम्ही मला सोडलं का? नाही. मग माझं साधुत्व भंग झालं का तुमच्या सहवासामुळे? तिथं भगवान गोपाल कृष्ण होते. त्यांनी कोणाला बोलवलं नाही. त्यांच्याकडे गोपिका धावत गेल्या जसं तुम्ही गेले. तो कुठेही पळो ह्या मागे जात होत्या. माझं साधुत्व नाही भंग झालं, त्यांचं कसं होईल? तो भगवान आहे. गप्पा बसले. साधुत्व भंग होत नाही. खरा साधू, खोटा साधू तर केव्हाही खाली घसरतो. सध्या खोट्या साधूंचाच बोलबाला आहे. भगवंतांनी काय केलं नाही. महावीरांची एक कथा येते. महावीरांची एक कथा येते. एक डाकू होता, तो महावीरांना भीत होता. डाकू होता पण महावीराच्या समोरच यायला तो भ्यायचा. मग तो डाकू झाला म्हातारा. मुलाला धडे देताना त्याने म्हटले, आता म्हातारा झाल्यावर पोराला डाकू करायचं होतं, पुष्कळ ट्रेनिंग दिली, मरायची वेळ आली. पोराला बोलवलं त्यानं, त्या डाकूने, आणि पोराला काही धडा देत होता. जसं एक लीडर आपल्या पोराला राजकारणाचे धडे देतो. ऊपर से हाथ जोड़ो, अंदर से कुछ न तोड़ो, ये देश है मोसंबी, अच्छी तरह निचोड़ो. धडे असतात. यांनी धडे द्यायला सुरुवात केली. मुलाला म्हटलं बोलावून, सर्व कर पण एका माणसाकडे जाऊ नको. कोणाकडे जाय पण एक माणूस आहे त्याच्याकडे मात्र जन्मात जाऊ नको. तो जरी ज्या गावात असेल दुसऱ्या गावात जा, लांब असेल तर पाहू देखील नको त्याच्याकडे. तो खतरनाक माणूस आहे. तो आपल्या धंद्याचा दुश्मन आहे. आपला एक डाकूचा धंदा आहे, त्या धंद्याचा तो दुश्मन आहे. झालं. तू गेलास तर संपला. मात्र चुकून गेलास, माझी आज्ञा जर तू भंग केलीस, तू संपला. जर भूल चुकीने गेला तर महावीर बोलत असतील तर कानात बोटे घाल. त्या माणसाचं नाव महावीर आहे. तो साधू आहे. समजा चुकून जावंच लागलं रस्त्याने जाता जाता, तर ते बोलत असतील तर कानात बोट घालून चल इथून तिथपर्यंत. लक्षात घ्या, शब्द कानावर पडूच देऊ नकोस. काहीच ऐकायचं नाही त्याचं. मी असाच वाचत आलो बरं का, म्हणून धंदा करू शकलो. त्यांचं प्रवचन चाललं की बोटं कानात, आणि मग जायचं, पुढे मग बोटं काढायचे. पण मुलामध्ये आत थोडे साधुत्व होते. मुलामध्ये काय होतं? थोडं साधुत्व होतं.
त्याने विचार केला, सहज एखादा शब्द ऐकला तर काय बिघडलं बरं? पर काय जे माणूस पाहू तर खरी, आपल्या बापाने एकही शब्द ऐकला नाही, आपण जरा ऐकूतच जाऊन पाहू तर खरी काय होतं, काय काय बिघडलं. आपण काही इतके दूधखुळे आहेत का, कोणी काही बोललं केलं की बदलून जाऊ, काय बिघडतं. त्याने महावीरांचे एक वाक्य ऐकले, कानातून बोट काढले, एखादं वाक्य ऐकून पुन्हा बोट घालूत म्हणला. तर ते वाक्य काय होतं, वडील त्याला आठवले. पळून गेला तो, त्याला वडील आठवले की ऐकू नको म्हणून. एक वाक्य ऐकलं बरं का, आणि शेवटी पळाला. त्यावेळेस कोणीतरी प्रश्न विचारला होता व महावीर उत्तर देत होते. आता काय उत्तर देत होते, एक वाक्य ऐकलं पण पुन्हा बोटं घातले पळून गेला. बाप आठवला त्याला, पण ते वाक्य कोणीतरी प्रश्न विचारला आणि महावीर त्याचं उत्तर देत होते. प्रश्न होता प्रेत योनी संबंधाने होता. प्रश्न काय होता, भूत असतं का, भूत माणूस होतो का, कधी होतो काय, असा काही प्रश्न असेल. प्रेत योनी संबंधाने होता. प्रेत आहेत व देवही आहेत, कसे आहेत असा प्रश्न होता. महावीरांना विचारलं त्यांनी. प्रेत योनी म्हणले आहे, देव ते म्हणले तेही आहे. मग ते कसे काय असतात, कसे आहेत. त्या मुलाला सम्राटाच्या घरी डाका टाकला म्हणून पकडले. त्या मुलाला राजाची इथे डाका टाकला, पकडलं. शिक्षा द्यायची होती. मानस तज्ज्ञाने उपाय सांगितला. त्यावेळेस आता शिक्षा भेटणार, राजाची इथे डाका टाकला. मानस तज्ज्ञाने उपाय सांगितले, तसे केले. सुंदर स्त्रियांचे नृत्य दारू पाजून सुरू केले. मानस तज्ज्ञानी सुंदर स्त्रियांचं नृत्य सुरू केलं दारू पाजून. त्याला सांगितले, तू मेलास व देव लोकात आहेस असे आता जाणीव कर. आणि देव लोकात सुंदर स्त्रिया डान्स करतायत आणि तू मात्र मेलास, ही भावना झाली पाहिजे. व देव लोकात आहेस. पापाचा पाढा वाच. तू काय काय पाप केलं हे सगळं पाढा वाच, आणि मग ईश्वर तुला माफ करेल. देव लोकात गेल्यावर पापाचा पाढा वाच. त्याने महावीरांचे वाक्य ऐकले होते की देव लोकात सावली पडत नाही. महावीरांचं एकच वाक्य ऐकलं होतं, काय, देव लोकात देवाची आणि आपली दोघांची सावली पडत नाही. मी सांगितलं ना, राजयोग कशाला म्हणतात. विवेकानंदांनी जे राजयोग लिहिलंय तो बरोबर नाही. आज लोक राजयोगाचं निरूपण करतात, बरोबर नाही. बाप्पासाहेब म्हणायचे आणि मोदीजी महाराज म्हणायचे, ज्या दिवशी सावली पडणार नाही त्या दिवशी राजयोग मिळाला, माणूस देव झाला. त्यांनी राहू नये. मात्र सावली एकदा पडेनाशी झाली की त्यांनी जगात राहू नये, समाधी घेतली पाहिजे.